कृष्णा रे हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण शाहीचा आवाज आहे. लोचने सुख झाले हो सुख झाले हो साजने सुख झाले हो लोचने सुख झाले हो साजने सुख माधव
सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगमन सर्व सुखाचे
पाहता चेनी हो चुक झाले हो दादर चुक झाले हो दादर चुक झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो दादा सुख झाले हो दादा सुख झाले हो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हो तुहा माधव बहुता सुकृताची जोडी विठाने आवडी तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आग बापर खुमा देवी बरा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय राम जय राम जय जय राम आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता नाही ऐसे वाटे आता नाही ऐसे वाटे आता नाही ऐसे वाटे घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था आता माझ्या मने धरावा निराला आता माझ्या मना धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निराला माझ्या मना धरावा चिंतनिया शरण पडा चिंतनिया चिंतनिया शरण पडावा इथे नाही झाली कोणाची निराश नाही
भजनानंदी हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज झोलकर यांना साथ करतील भजन सम्राट महादेव महाराज तांदळवाडीकर. वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा अध भय नाही ऐसे वाटे जीवा अध भय नाही ऐसे वाटे जीवा ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा हे जीवा घडलिया शिवाय समर्थाची घडलिया सेवा घडलिया सेवा समर्थाची समर्थाची आता माझ्या मनी धरावती धार आता माझ्या मनी धरावती धार धरावारी धार आता माझ्या मनी धरावा निर्धार हे धरावारी धरे धरावा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझे मनी धरावा निर्धार आता माझे मनी धरावा निर्धार मनी धरावा निर्धार आता माझ्या मनी धरावा निर्धार अंतरन पडावा
पडावा चिदनी हे जिदनी आदरन चिदनी आदरन पडावा चिदनी चिंतनी अंतर न
आता भय नाही ऐसे वाटी जीवा, घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. तुका म्हणे येथे नाही तुझी परी, तुका म्हणे येथे नाही तुझी परी. राया रंकासरी देवा पायी, आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, 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 त्याचे पाय माझे चित्ती.
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे. भारत देशाची प्रामाणिकपणे केलेली जी सेवा आहे त्या सेवेच्या निवृत्त्यर्थ आज आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वाचं परिसराचं श्रद्धास्थान भगवान मन्नाथ गंगाखेड अर्थात मरगळवाडी श्रीयुत सैनिक श्यामसुंदर प्रभाकरजी मुंडे अर्थात प्रभू महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव यांनी जी देशाची सेवा केली, देशाची सेवा आणि देवाची सेवा फार फरकात नाही. जेवढा देवाच्या सेवेसाठी त्याग करावा लागतो किंबहुना त्याच्यापेक्षा एक काकण देशाच्या सेवेसाठी त्याग करावा लागतो. देवाची सेवा जशी जीवावर उदार होऊन करावी लागते, तुका म्हणे व्हावे देहासी उदार, तसं देशाची सेवा देखील जीवावर उदार होऊनच करावी लागते. एवढी सोपी सेवा नाही. एवढ्या काठिण्यपूर्ण सेवेल पूर्ण करून आज सेवानिवृत्ती नाम या देशाच्या सेवेचा किंबहुना संगी साथी या सर्व सैनिकांचा आज निरोप घेऊन सेवानिवृत्त होत असलेले योगायोग नाव बी सुंदर आहे महाराज, नाव बी श्यामसुंदर प्रभाकर मुंडे. या कार्यक्रमाचं आयोजन करते प्रामुख्यानं प्रभू महाराजांच्यावर प्रेम करत असलेलं सर्व गावकरी मंडळी, विशेष आजी माजी सैनिक संघटना गंगाखेड आणि श्यामसुंदर यांचं असलेलं गावातलं मित्रमंडळ, महाराजांच्यावर प्रेम करीत असलेला हा परिसर, म्हणून आवर्जून या परिसरातली कमी अधिक 1 2 4 कमी अधिक पण कमी माझ्या अंदाजानं 50 ते 60 गावची माणसं या ठिकाणी आवर्जून वेळ काढून हजर आहेत. सेवानिवृत्तीचं औचित्य साधून हा सेवेचा योग, प्रभू महाराजांचं गावचं परिसराचं प्रेम आणि म्हणून माझा सेवेचा योग. महाराजांच्यावर प्रेम करीत असलेली गुणीजन मंडळी, परिसरातली जवळजवळ अपवाद वगळता बहुतांशी भजनी मंडळ, गायक वृंद सर्व तयार अशी मंडळी वेळ काढून हजर आहेत. आणि नाही तरी आता बाहेर वापसे मोडलेलेच आहेत समजा, आहे की नाही. हा सेवानिवृत्तीचा योग, या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं बरोबर आहे. हां, प्रभू महाराजांनी जीवनभर जी शालीनतेनं नम्रतेनं केलेली सेवा, त्या सेवेचं हे त्यांना मिळालेलं श्यामसुंदर नावाचं फळ. यांनी देखील करू संती केले ते किंवा वडिलाची रीत जाणत असो. प्रभू महाराजांनी जशी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली, वारकरी संप्रदायाची सेवा केली, त्याच्यापेक्षा एक काकण अधिक श्यामसुंदरनी देशाची सेवा केली. महाराज काय वडिलाच्या पावलावर पाऊल देत आज कमी अधिक किती 18 का 20 24 क्या बात आहे, 2 तप महाराजाच्या डबल चाललंय काम ही सारं.
एक तप नाही 2 तप झाले. 12-24 2 तप म्हणजे द्वितप पूर्तीपर्यंत देशाची केलेली सेवा आणि त्या सेवेचं आज हे एका सैनिकाचा सेवानिवृत्तीचा उत्सव आणि मन्नातासारख्या समर्थाच्या दरबारात साजरा होतोय. चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी. या अभंगाद्वारे तुकोबाराय सेवेची ताकद केवढी आहे ती आत्मविश्वासानं प्रगट करतात. विठ्ठल वारकरी संप्रदाय या संप्रदायाचं खरं नावच आहे सेवाधारी संप्रदाय. वारकरी संप्रदायानं सेवेला सोडून दुसऱ्या विषयाला किंमत दिली नाही मला. काय किंवा भगवान देखील म्हणतात पै भक्ती एकी मी जाणी, मी बाकी काही जाणत नाही. पै भक्ती एकी मी जाणे. भक्ती शब्दाचा अर्थ आहे सेवा. भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. मूळ धातूच आहे भज सेवायाम. अर्थात भज्यते अनया यासा भक्ती, म्हणजे जिच्याद्वारा सेवा केल्या जाते ते तिचं नाव आहे भक्ती. भक्ती म्हणजे सेवा. सेवेला संतांनी एवढी मोठी किंमत दिली की सेवेपुढं ज्ञानाला देखील गौणत्व दिले महाराज. आता ज्ञान जगात श्रेष्ठ आहे. काय ज्ञान कमी किमतीचं नाही. विद्वान सर्वत्र पूज्यते, कबूल आहे. पण ज्ञानाला देखील भक्ती पुढं म्हणजे सेवे पुढं गौणत्व दिलं संतांनी. वा. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दार म्हणता, तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोनी. विठाला कसं आहे, ज्ञान नावाच्या खोलीचा दरवाजा सेवा आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य कसं आहे, तुकोबारायचे धाकटे बंदूक अनुभव महाराज सांगतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञानाला, वैराग्याला, धर्माला देखील भक्ती पुढं काय दिले? गौणत्व दिले. भक्ती म्हणजे सेवा. भक्ती म्हणजे सामान्य नाही. आम्ही हमेशा सांगतो, पोरगा कलेक्टर आहे, पोरगा शर्मन, पोरगा कलेक्टर आहे आणि आई अंगठ्या बहादूर आहे. काय? आई अंगठ्या बहादूर आहे, सईच्या नावानं अंगठा, आणि पोरग कलेक्टर आहे. दोघात श्रेष्ठत्व कोणतं? चला बोला. आई. तसं आहे काम. ज्ञान जरी जगात एवढं प्रसिद्धीला आलेलं असलं तरी त्याची सख्खी माय भक्ती म्हणजे सेवा आहे. काय? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्ती
भक्तीने ज्ञानाशी दिधले आपुले महिमान. म्हणजे ज्ञानाची आई आहे आई. कोण? भक्ती म्हणजे सेवा. म्हणून स्पष्ट भगवान देखील म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. विठला म्हणजे एवढं जगात प्रसिद्ध असलेलं ज्ञान देखील भक्तीच्या तुलनेत कसं मानलं संतांनी? फिक मानलं. फिक. महाराजांनी ओवी सांगितल्याप्रमाणे ज्ञान नावाच्या खोलीचा दरवाजाच कोण आहे? सेवा. तिथं सेवा हा आणि नियम कसा आहे? घरात तरी घावे दाराची सोयी. घरात तरी घावे दाराची सोयी. तरी घावे दाराची सोयी भिंती सवे डोई फोडू नये. ज्ञान नावाच्या खोलीत प्रवेश करायचा असेल तर सेवेच्याच दरवाज्यानं जावं लागेल. काय ज्ञानोबराय म्हणतात तनु मनु जिबे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पानये. पण अगोदर सेवा म्हणजे आपल्यामध्ये किंमत कशाला दिली? मग सेवेला किंमत दिली. सेवेला पै ज्ञानाची या दिठी माते सेवी किरीटी. वा वा. तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडा रत्न. विठाला म्हणून ज्ञानी जरी असला तर त्याला देखील संतांनी काय आदेश दिलाय? काय? सेवा करावं लागेल. ज्ञानी जरी असला तरी त्याला देखील संतांनी आदेश काय दिला? काय? सेवा करावं लागेल. गाते श्रुती आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते. पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल. म्हणजे कुणी केवढाही असू द्या जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न संडेते. देवतीर्थ भजन जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. जीवनमुक्त ज्ञानी झाले पावन. देवतीर्थ भजन न संडेते. देवतीर्थ भजन न संडेते. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न संडिती. आणि भजन म्हणजे काय? भजन म्हणजे सेवा. भजन शब्दाचा अर्थच काय? सेवा. अनंत प्रत्यांत प्रक्रिया आहे. भजन म्हणजे भज धातूचाच प्रयोग आहे. भजन शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो सेवा. काय? त्यामुळं सेवा हा अंतिम पर्याय दिला आपल्या संतांनी. कसे? व्यवहारातले मापदंड वेगळे. व्यवहारामध्ये कसे काही सत्तेवर मापदंड टाकले जात, काही संपत्तीवर मापदंड टाकले जात, काही टायमाला शिक्षणावर मापदंड राहत. ही मापदंड आहेत व्यवहारातले. मोठा सत्ताधीश असेल तर त्याला मोठा समजला जातो. पैशानं मोठा असेल तर मोठा समजला जातो. काय?
किंवा शिक्षणानं मोठा असेल तर मोठा समजला जातो. हा, वयानं मोठा असेल तर मोठा समजला जातो. हे व्यवहारातले कॅटेगरी आहेत. परमार्थात भक्तीची या माते मोदितो आनंदा इतराने तत्वता न मोदवे इतराने तत्वता न मोदवे भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्ती म्हणजे सेवा. सेवेचं मापदंड चालतंय, सेवेनं मोजमाप केल्या जाते. मांस एव विचारे सेवते. बरोबर बरोबर. भक्ती योगेन सेवते. वा 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 वा. म्हणजे याचा अर्थ काय? सेवेच्याच मापदंडानं देव देखील स्वीकार करतो. काय? सेवया, सेवेद्वाराच देव सर्व स्वीकार करतो. अहो नाही तरी खाली येऊन बोलू का? व्यवहाराच्या भाषेत बोल. कितीही लांबक्या मिशेवाला मालक असला तर बाईला जजमेंट असतंय का नाही? काय त्या मिशात काय ताव आहे ही बाईला माहिती का नाही? जगाला माहिती नसू द्या. अहो काही माणसाला खाकरायचा नाद आहे. उगच खाकर आणणार. कसला बी खाकूर आणू द्या त्यांनी. बाई त्या खाकरातली ताकद ओळखून आहे का नाही? जग बिहील, बाई भीती अजिबात नाही म्हणत. मग आता देवाच्या पत्नीली देवाची पावर कळावी का कळू नये? हा, कळली का? नाही कळली महाराज. कळलीच असती तर योग्य उपाय निघाला असता. पण शेवटी देवाची तुलना करायची. कारण सुवर्ण भार देऊन सत्यभामेनं नारदाला देवदान केल्यावर बाकीच्याने विरोध केला. तिचं काय एकटीच आहे का? शेवटी सत्यभामेच्या लक्षात आलं आपला एकटीचा नाही. माघार घ्यावी लागली. सर्वजणीने उठून पुन्हा एक एक केला. अवघ्या मिळून सुवर्ण भार देऊ. टनानी सोनं टाकलं ना. देवाची तुलना झाली का? मापदंड बरोबर आलं का? नाही येऊ शकली. शेवटी उठून रुक्मिणीकडे जावं लागलं. रुक्मिणीला विनंती करावं लागली. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. विनंती करावी लागली रुक्मिणीला. सर्वांची विनंती ऐकून झडकरी उठली. मग रुक्मिणी
तुळशी पत्र हाती घेऊन सोनं बाहेर काढलं का? नाही नाही, तुळशीचं पान. तुळशी पत्र पारडी ठेविता टनानी सोनं टाकून देवाचं मोजमाप होऊ शकलं? फक्त तुळशीचं पान टाकल्याबरोबर काय झालं? माधव झाला बरोबरीचा. याचं कारण आहे सेवा. विठाला विठाला म्हणजे किंमत कशाला आहे मग? जगाचा मालक जरी असला तरी कशानं मोजल्या गेला? सेवेनं मोजल्या गेला. म्हणून भक्तीची या मापे मोजितो अनंता. म्हणजे सेवा एवढी मोठी आहे की जगाच्या मालकाला सुद्धा मोजायचं असेल तर सेवेनं मोजल्या जात. ऋणी करुणी ठेवू सेवा सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा. हे ऋणी करुणी ठेवू सेवा. ऋणी करुणी ठेवू सेवा. तुका मन देवा, तुका मन देवा. तुका मन देवा, तुका मन देवा. हरी ऋणी करुणी ठेवू सेवा सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा सेवा. ऋणी करुणी ठेवू सेवा सेवा, ऋणी करुणी तुका म्हणे देवा आणि ऋणी करुणी ठेवू सेवा. सेवा ऋणी देव बोलती पुराणे आणि होय नारायण दया सिंधू. देव देखील कशाचं ऋण मानतोय? सेवेचं ऋण मानतोय. म्हणजे देवाला सुद्धा गुलाम करता येत आहे. कशानं? हो, निर्धार वचन आहे. होय नारायण दया सिंधू. विठाला विठाला दुसरा. बर बर. म्हणजे याचा अर्थ असा, एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला सुद्धा सेवेनं काय बनविता येते? ऋणी बनविता येते. वा. केला ऋणी नारायण. वा. नोहे क्षण वेगळा. कशानं ऋणी केलाय? सेवेनं ऋणी केलाय. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत देव ज्यांच्याकडे राबला, काय साध्या नौकरासारखा राबला, काय कशाच्या बळावर? जाहीर म्हटलंय ना, काय तिष्ठे भाव भक्ती देखून या. विढाला विढाला मुख्य माध्यम मानलं. ज्ञानाला गौणत्व दिलं. अहो योगाला तर किंमतच दिली नाही महाराज. काय सेवे पुढं अजिबात कुणाला किंमत दिली नाही. किंमतच दिली संतांनी तर सेवेला किंमत दिली. आणि खरोखर आज कार्यक्रमच कशाचा आहे आपला? सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. देशाची 2 तप 24 वर्ष लगातार जी काही सेवा केली त्या सेवेची निवृत्ती आहे. नाही तरी बघा, प्रत्येक पदाला निवृत्ती ही बिमारी आहे. प्रत्येक पदाला काय निवृत्ती ही काय बिमारी आहे. ती पद कोणतं बी असू द्या प्रल्हादराव, प्रत्येक पदाला काय बिमारी आहे. आमच्या पाटलाचं उदाहरण घ्या. प्रत्येक पदाला सेवा निवृत्तीचं स्वीकार करावाच लागतो. या ताई पुढे या. विठाला 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 हला
आला प्रत्येक पदाला निवृत्ती ही बिमारी आहे. म्हणजे एक ना एक दिवस काय व्हावं लागते, निवृत्त व्हावं लागतं. आता इथं हाच फरक आहे. देशाची जरी सेवा केली, पवित्र सेवा आहे, स्वच्छ सेवा आहे, योग्य सेवा आहे, देशाची जरी सेवा केली तरी तरी काय, धन्य श्याम सुंदरा, धन्य श्याम सुंदरा, ज्याने केली देशाची सेवा, ज्याने केली देशाची सेवा, हे धन्य श्याम सुंदरा, धन्य श्याम सुंदरा, धन्य धन्य अभी वडील जाते रे, धन्य धन्य जाती माता, ज्याने केली देशाची सेवा, धन्य रे श्याम सुंदरा. बोला टाळ. धन्य धन्य श्याम सुंदरा, ज्याने केली देशाची सेवा, ज्याने केली देशाची. पाठीमागे असल्यावर काळजी करायची गरज नाही. महाभारतात पुढं होता, आज माग आहे. आता अर्जुनाच्या माग भगवान आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. विठाला विठाला विठाला. मुद्दा असा आहे, देशाची सेवा पवित्र आहे, योग्य आहे, पण निवृत्ती बिमारी चुकती का? चला बोला. देशाची सेवा अगदी योग्य आहे, पण तरी देखील या देशाच्या सेवेला देखील ही बिमारी, हा रोग आहे का नाही? आजचा कार्यक्रमच त्याचा आहे ना. सेवा ही म्हणलं की कोणत्याही पदावर कुणी असू द्या, एक ना एक दिवस त्याला काय व्हावं लागतंय, निवृत्त व्हावं लागतंय. पण कसे प्रभू महाराजांनी धरतानाच अशी सेवा धरली की त्या सेवेची ताकद अशी आहे, पुन्हा निवृत्ती नावाची बिमारी नाही त्याला. लक्षात येईल का? देवाच्या सेवेला काय नाही, निवृत्ती नावाची बिमारी नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. देवाच्या सेवेला काय नाही, बिमारी नाही महाराज. म्हणून संतांनी वारंवार म्हटले काय, घेईन मी जन्म आणि तुझी चरण सेवा, किंवा घेईन जन्मांतरे आणि हेच करावया खरे. म्हणजे जन्म जन्मांतर सेवा करता येते, त्या पदाला काय नाही, काय नाही, निवृत्ती नाही. ज्ञानोबारांचे शब्द सांगतो. हा 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 चला होऊन जाऊ दे.
कोण म्हणतंय असल्या गारठ्यात म्हातारे पेटत नाहीत? काय पेटूच नाही महाराज, मेहरबानी टाळ करायला सांभाळून, नाही तर झटका वेगळाच असतोय. जुनं किल्लोच करायची. मुद्दा काय, सेवा हा मुख्य आठम आहे आणि त्या सेवेत निवृत्ती ही बिमारी आहे. निवृत्ती का आहे? बिमारी आहे. पण देशाच्या सेवेला जरी निवृत्ती नावाची बिमारी असली तरी श्याम सुंदरने आता लक्षात घ्यायचंय काय, आता अशाची सेवा करायची. कशाची? ज्या पदाला निवृत्ती नसेल त्याची. आता जगामध्ये एकच एक पद असे, त्याचं नाव आहे देव. त्याच्या पदाला काय नाही? निवृत्ती नाही महाराज. म्हणून मी मगाच शब्द वापरले 15व्या अध्यायातले, यद गत्वा, ज्या ठिकाणी गेला असता, न निवर्तन्ते, पुन्हा निवृत्ती नाही. म्हणून ती सेवा उत्तर काळात आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. देशाच्या सेवेत आघात प्रघात येतात का येत नाहीत? सैनिकांनी बोलू द्या. देशाच्या सेवेत आघात प्रघात येतात का येत नाहीत? येतात. प्रसंग हलकेच येतात का भारी बी येतात? भारी बी प्रसंग येतात महाराज. पण या साऱ्या प्रसंगाला तोंड देऊन आज सेवा पूर्तता झाली. देशाच्या सेवेतून मुक्त झालेत श्यामसुंदरराव. आता मला वाटते काय, आपल्या गावठी भाषेत वडिलाची काठी सांभाळावी. कुणाची काठी? वडिलाची काठी सांभाळायची. कारण वडिलाची रीत जाणत असो. आणि या कुटुंबात महाराजांच्या एकंदरीत प्रापंचिक जीवनामध्ये फार मोठा दांडगा आघात आपल्या सर्वाला ज्ञात आहे. मला वाटतं त्याला 2-3 का 2-2.5-3 वर्ष, कमी अधिक 3 वर्ष होऊन गेली. महाराजांचा एक तरुण तुर्क आणि होतकरू असा म्हणजे बाणेदार मुलगा अचानक दुर्दैवी प्रसंगानं गेला महाराज. पण एक निश्चित आहे, त्यानं जाता जाता प्रकाशमान पुतळ्याला आमच्या रवीला जन्माला घातलं. हे महत्वाचं काम केलं. आणि रवीनं बी आजोबाची काठी तंतोतंत सांभाळली. आणि मला वाटतं श्यामसुंदररावनी जशी देशाची सेवा समर्पक भावानं केली, तसं समर्पित भावानं उर्वरित काळात आता देवाची सेवा करा. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. हो वा बाळू महाराज. याचा धरीन अभिमान. माझे वडील पारमार्थिक आहेत. माझे वडील साधे भोळे कीर्तनकार आहेत. आम जनतेची सेवा या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आजीवन ज्यांनी केली ते माझे वडील आहेत. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व चतुर्गुण हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व शांतिरूपीनो हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलाचे. आणि आमचा आत्मविश्वास आहे की महाराज आमचा श्यामसुंदर जशी प्रामाणिकपणे 2 तप देवाची सेवा, आपल्या देशाची सेवा केली, तशीच
उर्वरित आयुष्यामध्ये देवाची सेवा सार्थ स्वाभिमानानं करणार का. आणि जग जाहीर आहे, सेवा जेव्हा प्रामाणिकपणे असतया करा असती ना, त्याला तुकोबराय म्हणतात, भ्यायची गरजच नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. हो आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आता कधी 24 वर्षानंतर. आता ड्युटीवर असताना भीती होती का नाही विचारा. ड्युटीवर असताना कोणत्याही टायमाला काहीही घडू शकते, सांगता येत नाही. कारण देशाची सेवा करणं, मी अगोदरच बोललोय की जोर झिलून सेवा आहे. देवोनिया जीव, देवोनिया जीव, वडिले साथी अनाथ, वडिले साथी अनाथ, वडिले देवोनिया जीवन वडिले साधीला. कसं आहे हे बघा, फुकट कुणालाच काही मिळत. हा फुकट कुणाला काही मिळालेल्या बातम्या बर चकली हुकली न मिळालं बी पचायलंय का त्याला. फुकट ज्यांना जे जे मिळालंय त्याला जाऊन कानात विचारा कसं वाटायलंय. फुकट कुणालाच काही पचत. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. तो म्हणे बळी देता निदान, बळी देता निदान. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य द्याओ म्हणून राज्य मिळतंय मिळत नाही. त्याला किती मेहनत करावं लागते ती जिनू काम तिनू थाय. ज्याचं त्याला माहिती काय मेहनत करावं लागते ती. सोपं आहे बाई. हा एवढं सोपं नाही महाराज. तुका म्हणे बळी देता ती निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. भीक मागून राज्य मिळतंय. हा व्यवहारातली भाषा म्हणून माणसं म्हणतील काय कुठं गेलेत, मतदान मागायला गेलेत. कशाला गेलेत,
मतदान मागायला गेलेत. मतदान मागायला आल्यावर माणसं कशी बोलतेत, कोणत्या भाषेत बोलतेत, मी गेलो नाही म्हणून मला माहित नाही. पण जे जे गेलेत त्यांना विचारा कसं बोलतेत, गुलाबासारखं. महाराज, त्याच्यासाठी गावठी भाषेत रक्त वाकावं लागतं. त्याच्यापेक्षा अति कठीण आहे देशाची सेवा. 24 तास मृत्यूशी सामना म्हणजे भारतीय सैनिक. देशाचा सैनिक म्हणून पुढे यायचंय. त्यानं 24 तास मृत्यू डोळ्यापुढे ठेवून लढा द्यायचा, लक्षात ठेवायचं. कधीतरी मरण येईन नाही, 24 तास मृत्यूचा सामना. हा, ज्याला मृत्यू बरोबर टक्कर देता येते तोच देशाची सेवा करू शकतो. त्या बघा, क्षेत्रियारणी पळवणी जाणे, ते कोण साहे जिने लाजिरवाने, असं आहे ते. का वैधव्य पाचारणे महासतीयशी. कसं असतंय हे बघा, शूर ओळखावा रणी, सती ओळखा. जुनी म्हण, सती प्रथा बंद झाली, पण सती ओळखावी सरणी, आणि शूळ ओळखावा, आणि साधू ओळखावा मरणी. कसं मरण झालंय त्याच्यावर त्याचं साधुत्व फायनल आहे. काय जीवनभर केलेल्या परमार्थाचं प्रयोजन शेवटच्या श्वासावर फायनल आहे. काय तसं शूर कुठं कळल, रणांगणात कळतो. कसं असतं. म्हणून एक सुभाषितच आहे, दूर आणि पर्वता रम्या. डोंगराचा हिरवेपणा, ती झाडी, ते आकर्षण लांबून बघायला लय चांगलं. कोणाचं डोंगर हिरवे झाल्यावर जी लसलशीत वातावरण असतं, लांबून बघायला चांगलं. काय दूर आणि पर्वता रम्या. वेश्याचे मुखमंडनम, वेश्येचा चेहरा लांबून बघायला चांगला, पर्वत दुरून बघायला चांगले. युद्धस्य वार्ता दूरानी रम्या. युद्धाच्या बातम्या टीव्हीला ऐकणं बघणं फार चांगलं, पण समोरासमोर सामना करायच्या टायमाला मग कळतंय गावठी भाषेत आईचं दूध आठवतंय महाराज. काय, आणि त्या तसल्या दिव्यातून ज्यांनी प्रवास करून इथपर्यंत आलेत. बाणशस्त्र साहुनी गोळी, बाणशस्त्र साहुनी गोळी, शुरा धाव उंच स्थळी, शुरा धाव उंच स्थळी, नाव बी बहादूर आणि बहादर प्रमाण दिलं महाराज. बाळू महाराज सुंदर. हा, बाहुनी गोळी आणि शुरा ठाव उंच स्थळी. उगच ही उंची मिळत नाही. एवढी उंची मिळणं त्याला तेवढं सहन करावं लागते महाराज. काय मुद्दा कुठे, एवढी कठीण सेवा करून मग हा असा आनंद घेता येत असतो. सहज आनंद मिळत नाही. म्हणून कसे हे बघा, तुका मने शूर तोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. मेला तर काय, आणि जिंकलं तर जितवावा भोक्षेशी महिम. काय हतवावा प्राप्स्यसी स्वर्गम.
हतवा म्हणजे हनहंती म्हणजे हतवा, मारल्या गेला तर डायरेक्ट मोक्ष, आणि जिंकला तर मान पावणार, मान मिळणार. म्हणून तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. म्हणून आजचा जो सन्मान आहे तो जिंकल्याचा सन्मान आहे. कशाचा सन्मान आहे? सेवेचं जीवनभर जे बाळकडवं त्याच्यातून जिंकून इथपर्यंत. अहो माणसं जेवढी म्हातारी म्हातारी माणसं आहेत त्यांना धन्यवाद द्यायची पाळी आली, कारण ही कोरोनातून इथवर आली हीच मेहरबानी आहे. बरेच म्हाताऱ्या माणसाला धन्यवाद द्यायची पाळी आली का नाही आली? कशामुळं? ही कोरोनातून कशी का लपून बसून कशी बी बाहेर आली ही महत्वाचं. नाही तर कोरोना म्हातारी चापीत होता काय. चांगली चांगली म्हातारी बुड धरून हलविल ती त्यानं काय. पण महाराज तसं एवढ्या मोठ्या अग्निदिव्यातून इथपर्यंत प्रवास करत बरं झाले जीवनी नाही पडलं मृत्यूच्या नाही पडलो करुणे बरवे झाली आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. आता मात्र उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश. कार्याकारण उरले शेष आणि गेले ते भूस जावो परत. म्हणजेच हिमतीनं 24 वर्ष कठीणातली कठीण देशाची सेवा पार पाडली. म्हणून आमचे श्यामसुंदर प्रभाकररावजी मुंडे यांना आपल्या सर्व भाविकांच्या वतीने भगवान मन्नाथाच्या चरणी प्रार्थना आहे की उर्वरित काळात या वीरशूराकडून जशी प्रामाणिकपणे देशाची सेवा झाली तशी आमच्या मन्नाथ भगवंताने आमच्या श्यामसुंदर करून प्रभू महाराजापेक्षा एक काकण देवाची सेवा करून घ्यावी अशी पवित्र संकल्पना करतो. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडली ना. समर्थ शब्दाचा अर्थच काय? समर्थ शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे तो समर्थ. सरळ सरळ. समर्थ शब्दाचा अर्थ व्याकरण शास्त्रामध्ये महर्षी पाणिनीने 4 अर्थ केले त्याचे. काय? सम्यक अर्थ है ती समर्थ, समर्थे भव सामर्थ्य. काय? संश्लिष्टार्थ है ती समर्थ. विडाला विडाला सम्यक अर्थ, अर्थनाम पैसा, अर्थनाम इच्छा. ज्याने जीवनात पैसा मिळविला आणि इच्छेवर बी कमांड केलंय. हे 2 अर्थ आहेत समर्थ शब्द. सम्यक म्हणजे चांगली, ज्यांनी पैसाही चांगला मिळविलाय. जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि उदास विचारे. ही एक समर्थ शब्दाचा अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ आहे ज्यानं इच्छेवर कमांड मिळविले त्यालाही. समर्थ म्हणतात. तिसरा अर्थ आहे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याला समर्थ म्हणतात. आणि चौथा अर्थ आहे श्लिष्य आलिंगने नावाचा धातू आहे. कोणता? षटकोनाचा शकार, लकार आणि त्याला वेलांटी आणि पुढं शकार. श्लिष आलिंगने, आलिंगन देणे अर्थाचा धातू आहे. संश्लिष्टार्थ इथे समर्थ म्हणजे ज्याचा प्रत्येकाबरोबर डायरेक्ट संबंध आहे. आधुनिक शब्दात म्हणजे हॉटलाईन. कसली लाईन वकील साहेब? हॉटलाईन. डायरेक्ट प्रत्येकाबरोबर संबंध आहे. प्रत्येक व्यक्तीबरोबर डायरेक्ट संबंध आहे.
काय त्याला म्हणायचं समर्थ. मुंगी असेल ती ब्रह्मदेव असेल. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत यावत प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची डायरेक्ट काय होया नाही, होया नाही, डायरेक्ट हॉटलाईन. ज्ञानोबरायच्या बाबतीत प्रचलित उदाहरण दिले जाते. ज्ञानोबरायची जेव्हा कसं निवृत्तीनाथ महाराजाला विचारलं ना शुद्धीपत्राच्या टायमाला, हे पोरा काय नाव? मला निवृत्ती. निवृत्ती अरे निर्गता वृत्ती अस्मात्स निवृत्ती ही वृत्तीनामांतकरण. म्हणजे ज्याची वृत्ती निघून गेली आणि तू प्रवृत्तीचे धंदे करतोस. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया परव निवृत्तीची राणी व निवृत्तीशी. आणि तू तर प्रवृत्तीचे धंदे करायला. पण थोरले कुठल्या बी कुटुंबातले थोरले कसे असतात? समजदार असतात. त्यांना माहिती आपल्यावर काय आहे जबाबदारी. मधले धाकटे बिलिंदर असतात. त्यांना माहिती निस्तारायला माग माणसं आहेत. काय निवृत्तीनाथ महाराज बोलले तरी काही बोलले नाहीत, जाऊन बसले आपल्या जागेवर. ज्ञानोबरायचा नंबर आला. हे पोरा काय नाव? काय नाव? ज्ञानोबा. ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणल्या म्हणल्या टिंगलीनं शब्द वापरला. आर म्हणले येवगा येऊ पकालीनं पाणी वाहणारा रेडा बी तेवढ्याच वेळात तिथं आलेला. त्याचं बी नाव ज्ञानोबा. आर म्हणले त्या रेड्याचं बी नाव ज्ञानोबा, तुझं बी नाव ज्ञानोबा. अशी हिनकच बुद्धीनं बोलल्यावर ज्ञानोबा म्हणले आम्ही दोघं ज्ञानदेवा तोही माझा आत्मा. तुझं नाव ज्ञानोबा रेड्याचं नाव ज्ञानोबा. ज्ञानोबा मी दोघं एकच आहेत. ज्ञानदेव म्हणे तूही माझा आत्मा वेगळी कतया आम्हा नाही. असं बोलल्यावर तर म्हणले का रे चुरचुर बोलतय. हा त्या रेड्याला मारल्यावर तुला लागेल का? म्हणले का लागणार नाही. तोची वळ उठी ज्ञानदेवा, तोची वळ उठी ज्ञानदेवा. मारिता असूड म्हैसेची पाटी पाठी तोची वळ उठी ज्ञानदेवा. महाराज ज्ञानोबरायच्या पाठीवर वळ दाखविला. रेड्याला मारलेलं. ते म्हणले अरे हे या बोटाचं त्या बोटावर करतो. काय बंगाली विद्या शिकून आलीत. संन्याशीची पोरं 12 घरचं खाल्लंय. असलं बोलायल्यावर पुन्हा वरून म्हणले
तू जसा बोलतोस तसा रेडा बोलल का म्हणले का बोलणार नाही काय बोलल तुम्ही सांगाल ते बोलल काय वेद बोलल का ज्ञानदेवा म्हणे बोल रे ऋग्वेद ज्ञानदेव म्हणे बोल रे ओंकाराच्या प्रणवाचा ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ मंत्र प्रणवाचा अर्थात ज्ञानोमाराने त्याला वेद बोल म्हणल्याबरोबर ती बी ऋग्वेद सर्व वेदामधली ऋग्वेदाच्या रोजच्या म्हणजे मंत्र स्वर प्रक्रियेमध्ये जटिल असल्यामुळं मुद्दाम ऋग्वेदाचा उल्लेख केला मुद्दा कुठे आहे आपला ज्ञानोबारायची त्याची कसली लाईन आहे हॉटलाईन आहे डायरेक्ट हा प्रत्येकाबरोबर ज्याचे डायरेक्ट संबंध आहेत त्याला म्हणायचं समर्थ हा? घ्या आता ह्या बघा काय कवळय का कच आहे का विढाला मी दोघं एकच आहेत ज्ञानदेव म्हणे तूही माझा आत्मा वेगळी कतया आम्हा नाही असं बोलल्यावर तो म्हणले का रे चुरचुर बोलतय हा त्या रेड्याला मारल्यावर तुला लागेल का म्हणले का लागणार नाही तोची वळ उठी ज्ञानदेवा तोची वळ उठी ज्ञानदेवा मजाची पाठी मारिता सूड तोची वळ उठी ज्ञानदेवा तोची वळ उठी ज्ञानदेवा मारीला असुड मैसेची पाठी मारिता असूड म्हैस पाटी पाठी तोची वळ. तोची वळ उठी ज्ञानदेवा महाराज ज्ञानोबारायच्या पाठीवर वळ दाखविला रेड्याला मारलेले ते म्हणले अरे हे या बोटाचं त्या बोटावर करतो काय बंगाली विद्या शिकून आलीत संन्याशीची पोरं 12 घरचं खाल्लंय असलं बोलायल्यावर पुन्हा वरून म्हणले तू जसा बोलतोस तसा रेडा बोलल का म्हणले का बोलणार नाही काय बोलल तुम्ही सांगाल ते बोलल काय वेद बोलल का ज्ञानदेवा म्हणे बोल रे ऋग्वेद ज्ञानदेव म्हणे बोल रे ओंकाराच्या प्रणवाचा ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ मंत्र प्रणवाचा अर्थात ज्ञानोमाराने त्याला वेद बोल म्हणल्याबरोबर ती बी ऋग्वेद सर्व वेदामधली ऋग्वेदाच्या रोजच्या म्हणजे मंत्र स्वर प्रक्रियेमध्ये जटिल असल्यामुळं मुद्दाम ऋग्वेदाचा उल्लेख केला मुद्दा कुठे आहे आपला ज्ञानोबारायची त्याची कसली लाईन आहे हॉटलाईन आहे डायरेक्ट हा प्रत्येकाबरोबर ज्याचे डायरेक्ट संबंध आहेत त्याला म्हणायचं समर्थ हा? घ्या आता ह्या बघा काय कवळय का कच आहे का विढाला बदल स्टाईल प्रॅक्टिस कर धिंधादा वाजून तू 17 वेळा तोंडावर पडशील मी म्हणतो ते लक्षात घे मी ह्याच्यात 7-8 वर्ष धंदा केलाय ना माझ्या विढाला 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 धिंदादा वाजवायचंच ही नियम आहे आपल्यातला म्हणजे टाळकरला सूचना मिळते विढाला विढाला प्रॅक्टिसच करावं लागेल तुला लक्षात आलं का हा आपला मुद्दा आहे का काय शेवटी प्रत्येकाबरोबर ज्याचे डायरेक्ट संबंध आहेत त्याचं नाव आहे समर्थ आणि अशा समर्थाची सेवा तुकोबाराय म्हणतात घडल्यावर आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची कसे आता जी 24 वर्षे सेवा घडली आमच्या श्याम सुंदरनं दुसऱ्या तिसऱ्या कोणाला समजून सांगण्यापेक्षा
मनाला समजून आता माझे धरावा निर्धार आता माझ मनी धरावा निर्धार आता माझ्या आता माझ मनी धरावा निर्धार आता माझ मनी धरावा निर्धार आता माझ्या आता माझ मने करावा निर्धार आता माझ मने करावा निर्धार विठोबार तुकोबारे म्हणतात सर्वात महत्वाचे सर्व कशावर फायनल आहे मनावर. संसार परमार्थ जेवढ्या बी गोष्टी आहेत ते कुणावर फायनल आहे मनावर. अंतिम निर्णय मनावर आहे. चांगला असेल वाईट असेल संसार परमार्थ जे बी आहे हे शेवटी कुणावर आहे मनावर आहे. म्हणून म्हटले काय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छेचे ते म्हणजे याचा अर्थ सर्वच कारण आहे मन. आणि अधूनमधून माणसाला आपल्या सेवेपासून वंचित करायचं काम परावृत्त करायचं काम किंबहुना बाजूला न्यायचं काम कोण करतंय मनच करतंय ना. काय मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. बंधाला येईन मोक्षालाही कारण मनच आहे. त्याच्यामुळं सर्वप्रथम मनाला समजून सांगणं गरजेचं आहे. काय आई करे मना आपला आई करे जना तुझ्या सोहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरण. आणि कसं असतंय मनाला समजून सांगितलं ना पुन्हा कुणाच्या मनधरण्या करायची गरज नाही. हाती आला राजा आणि मग आपुल्या त्या प्रजा. परमार्थच असे संसार असो परमार्थ असो कोणाला समजून सांगावं लागतं. अहो परमार्थ पूर्ण परमार्थ एकुलते एक मनासाठी करायचा. मनाला बोध मिळाला की परमार्थात काही करायचं शिल्लक राहत नाही. आणि मनानं मनावर घेतल्यावर मन माने जबतार मनानं मनावर घेतल्यावर माणूस आरामात तरुण जाऊ शकतो. म्हणून मनाला समजून सांगायचं. श्याम सुंदर हेची करी काम मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम. हेची करी काम मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम. हेची करी काम आणि मना जपे राम राम. बरोबर मनाला समजून सांगणे. काय मागली उदाहरण आहेत. रामदास स्वामींनी कोणाला समजून सांगितलं
त्यांच्या श्लोकाचं नावच आहे मनाची मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तुये स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. मनाला समजून सांगायचं. तसं श्यामसुंदरराव प्रभाकरजी मुंडे यांनी सिंहावलोकन न्याय जर वापरला. कोणता न्याय? सिंहावलोकन म्हणजे सिंहावलोकन त्याला म्हणतात. असं 10-5 पावलं चलून घेतल्यावर एकदा सिंह उभा राहतो आणि असा मागं फिरून पाहतो. त्याचं नाव आहे सिंहावलोकन न्याय. आणि माणसानं सिंहावलोकन न्याय वापरावा लागतो बरं का, वापरावा लागतो. माणूस जर हा सिंहावलोकन न्याय वापरेना गेला तर लोक म्हणतात बघू, त्याला बी मागं फिरून बघायला लावून आपण. हा असं असतंय ते. म्हणून सिंहावलोकन न्याय म्हणजे मागं फिरून पाहणे. श्यामसुंदरराव यांनी जर आपल्या जिंदगीत पाठीमागं फिरून पाहिलं तर देशाची प्रामाणिकपणे केलेल्या सेवेमुळं कवतूक वाटे झाली या. मनाला समजून सांगायचं की या देशाची प्रामाणिकपणे आपण जी सेवा केली ह्याचा आनंद हृदयात घ्यायचा आणि त्या आनंदाच्या उर्मी नरमी गरमीत पुढचा प्रवास देवाची सेवा करण्यात घालवायचा. का? देवाची सेवा घडली मन पुन्हा काय होत नाही. शाबाश, क्या बात है. हा, कारण पुन्हा निवृत्ती नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. म्हणून आता माझ्या मने धरावा निर्धार. मने आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. देवाची सेवा केल्यावर येथे नाही झाली कोणाची निराश, कोणाची निराश, नाही झाली कोणाची निराश, नाही झाली कोणाची निराश. महाराज म्हणतात मनाला समजून सांगायचंय. मना, जेवढी काही सेवा झाली ती योग्य झाली, वाया टाइम गेला नाही, जिंदगी वाया गेली ना. म्हणून मी शब्द वापरला कवतूक वाटे झाली या वेचाची. मनाला समजून. पण मनाला हे बी समजून सांगायचं, मना आता पुढचा प्रवास देवाच्या सेवेत, मागचं जीवन देशाच्या सेवेत, तसं पुढचं जीवन देवाच्या सेवेत. हा, आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. कारण देवाचं कसं आहे, येथे नाही झाली कोणाची निराश. देवाकडे जेवढी जेवढी आली त्याच्यात नियमाला अपवाद असतो. नियमाला काय असतो ताई? अपवाद. पण अपवाद सुद्धा नाही. काय की देवाकडं आलाय आणि तो निराश होऊन वापस गेलाय. एक बी उदाहरण नाही महाराज, अपवाद सुद्धा नाही. त्या बघा, म्हणून तू पोहून मागवते
दूध देवी दूधपणा नयेची निवृत्ती. क्या बात आहे. देवी पावून या जया ते पुनरावृत्ती नाही, त्याला पुनरावृत्तीचं माप नाही. म्हणजेच भगवत स्वरूप जीव होऊन जातो. काय म्हणलात? कोणतं प्रमाण? हा समर्थाचे पंगती भोजनी, तळलेल्या वळलेल्या एकची पक्वाने, तद्वत तैसे श्रवणे अर्थे पठणे, मोक्षुची लाभे विढाला. म्हणून इथं आलाय म्हणजे देवाकडे आलाय आणि तो उदास होऊन गेला, निराश होऊन गेलाय असं काय नाही. उदाहरण नाही महाराज. इथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. या बाबतीमध्ये आतापर्यंत देवानं कोणालाच उदास होऊ दिलं नाही महाराज. त्याच्याकडे जनावर आली, पशु पक्षी आली, काय तुक म्हणे येथे नाही तुझे पण, तुक म्हणे येथे नाही तुझे पण, तुका म्हणे तुका म्हणे नाही तुझे पण, तुका म्हणे तुका म्हणे येथे नाही तुझे पण, तुका म्हणे नाही तुझे पण, तुका म्हणे नाही तुझे पण. राया रंकाचरे देवा पाय, राया रंकाचरी देवा आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. रंकाचरी देवा पायी, राया रंकाचरी देवा पायी, आता माझ्या आता माझ्या चिंतनी अंतर न पडावा, चिंतने चिंतने अंतर, चिंतने अंतर चिंतने अंतर चिंतनी अंतर न पडावे,
सारखे आलते विडपिने बाण पडावा पडावा रामराजे खातगावकर म्हणा, रामभाऊ म्हणा. वाजव रामभाऊ म्हणा, रामभाऊ. रामभाऊ शेवट रामभाऊ म्हणतील. चिंतनी अंतरीण पडावा. टाळ वाजवा. चिंतनी अंतरण पडावा पडावा पडावा. उठू नका, 2 मिनिट उठू नका. ही सभा नाही, ही वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. कृपया करून ज्ञानदेव तुकाराम म्हणेपर्यंत कोणी उठू नका. ही सर्वांना विनंती आहे. ऐका, तुका म्हणे येथे नाही तुझी परी, राया रंका सरी देवा पायी. देवाजवळ पशु पक्षी जनावर सुद्धा त्याच तोला मोलाची ठरली. माकडं सुद्धा साधू संतांच्या तुलनेत बसविली. अनंत भक्त राशी तरले वानर. म्हणजे इथं तुका म्हणे येथे नाही तुझी परी, राया रंका सरी देवा पायी. म्हणून उर्वरित आयुष्यात देवाची सेवा भगवान मन्नाथाने आमच्या श्यामसुंदर प्रभाकरजी मुंडे या देशभक्ताकडून देवाची सेवा करून घ्यावी अशी पवित्र कामना भगवान मन्नाथाच्या चरणी प्रार्थना करतो. जय विठ्ठल जय जय वाकुडे उत्तर नाही उच्चारिला अधिकार में आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम. हा झाले समाधान तुमचे देखील चरण. हा सुरवड